नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी खूपच जास्त रडत असते। ती म्हणत असते की ऋषिकेश, हे जे काही घडतंय मला मान्य नाही आहे। मी मान्य करते की नाटक मीच करायला सांगितलं होतं, पण आपले हे नाटक एका अशा वळणावरती जाईल या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता। तुमचं आणि ऐश्वर्याचं लग्न मी स्वप्नातसुद्धा हा विचार करू शकत नाही। ऋषिकेश, मला तुम्हाला गमवायचं नाही आहे। मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून दूर जाताय। ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं असं काय करतेस? आपण हे जे काही करतोय ते सगळं नाटक आहे ना? तुझी आई ऐश्वर्याच्या तावडीतून सुटावी, त्या लवकरात लवकर आपल्याकडे याव्या म्हणून तर आपण हे नाटक करतोय ना? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला माफ करा, मी हे नाटक तुम्हाला करायला सांगितलं, पण आता मी काय करू ते मला सांगा। मला हे सगळं नको आहे, मला थांबवायचं आहे आत्ताच्या आत्ता। तुमचं आणि ऐश्वर्याचं लग्न मी स्वप्नातसुद्धा विचार नाही करू शकत। तुमच्या अंगाला तिच्या नावाची हळद अजिबात नाही। ऋषिकेश प्लीज माझं ऐका, हे सगळं थांबवा, मला हे नाटक नाही करायचं आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काळजी करू नको, अगं आपण ह्या नाटकाला सुरुवात केली आहे ना, आपणच या नाटकाचा शेवट करायचा आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत असं समज आणि आपल्याला हे नाटक पूर्ण करायचं आहे असं ऋषिकेश म्हणतो। मी तुझा आहे आणि मी नेहमी तुझाच राहणार। प्लीज तू असा विचार करू नको की त्या ऐश्वर्याबरोबर माझं लग्न होईल आणि मी तिचा होईन, असा विचार तू अजिबात करू नकोस। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या बाहेरून आलेली असते आणि जानकी डोक्याला हात लावून बसलेली असते। त्यानंतर तिने शांतपणे आपले डोळे बंद केलेले असतात। तेव्हा तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, काय गं जानकी, आत्ता तर सुरुवात झाली आणि आत्तापासूनच डोक्याला हात लावून बसलीस? अगं अजून खूप काही बघायचं आहे तुला। तू आहे ना आता डोक्याला हात लावून बसली आहेस, हळूहळू आहे ना डोळे पुसायची सुद्धा सवय लाव, कारण अशी रडवणार आहे ना तुला। आत्तापर्यंत जो मला त्रास दिला आहेस ना तू, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी तुला त्रास देणार आहे। तुला रोज रडवणार आहे, रोज। त्याच्यामुळे ना रोज डोळे पुसत जाता। त्यानंतर इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला काय वाटतंय गं? तू जिंकलीस असं वाटतंय तुला? एकदा फक्त तुझ्या ताब्यातून माझी आई माझ्याकडे येऊ दे गं। जेव्हा माझी आई माझ्याकडे परत येईल ना, तेव्हा तुझा हा जो काही माज आहे ना, तो उतरवायला मला वेळ लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय? तुझी आई तुला परत मिळाल्यानंतर तू माझा माज उतरवशील? तोपर्यंत ऋषिकेश माझे झाले असतील जानकी। तसाही तुमच्या दोघांचा डिवोर्स झाला आहे, डिवोर्स पेपरवरती तुमच्या सह्या झाल्यात आणि मग आता काय, एक हात दो एक हात लो। जेव्हा ऋषिकेश माझा होईल ना, तेव्हाच तुझी आई तुला मिळेल, कळते का तुला? अगं आधी माझं लग्न होईल, मग माझं लग्न झालं की ऋषिकेश माझे होतील आणि मग तुझी आई सुखरूपरित्या मी तुला देऊन टाकेन। मग तोपर्यंत काय गं, तुझी आई आणि तुम्ही दोघीजणी राहा, पण या घरातला सगळ्यात मोठा मुलगा ऋषिकेश हा माझा नवरा असणार आहे। आत्तापर्यंत मोठी जाव म्हणून तू खूपच जास्त मिरवत होतीस ना, माझी इच्छा नसताना तुला आओजाओ करायला लागायचं, पण आता बघ, आता तुझी जागा मी घेणार आहे ऋषिकेश बरोबर लग्न करून, आणि तू आहे ना कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बस आणि रडून मोकळी हो, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त रडणंच आहे, अजिबात हसणं नाही आहे। माझ्यावरती खूप हसलीस ना तू, मला खूप त्रास दिलास, पण आता नाही या, आता बास झालं। आता या घरावरती फक्त माझं राज्य चालणार। बघ ना माझी विक्ट्री बघ ना, जेव्हा जेव्हा मी जिंकत असते ना, माझ्यामधला कॉन्फिडन्स असं वाढत जातो। तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या तुला असं नाही वाटत आहे का जिंकण्याच्या आधीच तू सेलिब्रेट करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही, जेव्हा मी इथे जिंकणार असते ना, तेव्हापासूनच मी सेलिब्रेट करायला सुरुवात करते, कारण शेवटीला विक्ट्री ही माझीच होते, कळते का तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघ ना मी मार्केटमधून काय घेऊन आले, अगं आमच्या लग्नाचे कार्ड आलेत। चिरंजीव कोण आहे बघ, ऋषिकेश, आणि चिसवका ऐश्वर्या। बघ, पहिलं कार्ड मला तुला द्यायचं होतं आणि मी तिथून विचारच करून आले होते की आमच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण मी तुलाच देणार, आणि बघ ना आल्या आल्या तू मला इथे समोर बसलेली दिसलीस, मग आता लग्नाचं पहिलं कार्ड तुला द्यायला नको का? तेव्हा ऐश्वर्या तिला आपल्या लग्नाचं पहिलं कार्ड देते। तेव्हा जानकीला इतका राग येतो, ती ते फाडून तोडून टाकते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय तुला काय वाटलं हे कार्ड वगैरे फाडल्यानंतर मला राग येईल, मी तुझ्यावरची चिडचिड करेन असं वाटलं का तुला? असं मी अजिबात करणार नाही आहे। कसं आहे ना जानकी,
नवऱ्याच्या लग्नात सामील होणारी, त्याची हळद भिजवणारी तू पहिली बायको आहेस ना. त्याच्यामुळे आता तू एक काम कर, तुला दिलेली सगळी कामं कर. हळदीची तयारी करून ठेव. मी छान तयार होऊन इथे हळदीसाठी येते. आज आमची हळद आहे ना, ती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, असं आता जानकीला ऐश्वर्या सांगत असते आणि ती तयार होण्यासाठी तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हळदीची सगळी तयारी करण्यात आलेली असते. छान डेकोरेशन वगैरे सगळी काही तयारी करण्यात आलेली असते आणि तेवढ्यातच तिथे ऋषिकेश तयार होऊन येतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, अरे काय आहे हे सगळं? तू बघतोयस ना, आज हळद आहे तुझी आणि जानकीची काय अवस्था आहे तीसुद्धा तुला माहिती आहे. मग तरीसुद्धा तू ऐश्वर्याबरोबर हळदीचा कार्यक्रम का करतोयस? अरे तिच्या मनाचा जरा विचार कर. तिची मनाची अवस्था काय असेल हे तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो आई, मला माहिती आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, मग काय, त्या ऐश्वर्याच्या अंगाला तुझ्या नावाची उष्टी हळद लागणार आहे का? हे बघ, तुझी हळद दुसरी कुणालाही लागणार नाही. प्लीज थांबव हे सगळं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आई, माझ्या अंगाची उष्टी हळद फक्त माझ्या जानकीला लागणार, बाकी कुणालाही नाही. बघ आता मी काय करतो ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेश आता हळद स्वतःच्या हाताने घेतो आणि ती स्वतःच्या चेहऱ्याला लावतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माया म्हणत असते, हे बघा, आपण एक काम करूया. इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. इथे राहून राहून जीव गुदमरतोय माझा. तेव्हा लता म्हणत असते, अगं, पण काल तूच तर म्हणालीस ना की आता आपण काही प्लॅनिंग प्लॉटिंग करू शकत नाही म्हणून, कारण त्या लोकांना आपल्यावरती संशय येईल, ते लोक आपल्याला इथून बाहेर जाऊ देणार नाही, हे तुझंच म्हणणं होतं ना, आणि आता तुला बाहेर जायचं आहे. तेव्हा इथे माया म्हणत असते, नाही नाही, पण आता मला इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे. लवकरात लवकर मला इथून बाहेर पडायचं आहे. इथे जीव गुदमरतोय माझा. आता नाही मला इथे थांबायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, लता म्हणत असते, मग ठीक आहे, आपण इथून बाहेर पडण्याचा एक प्लॅन करूया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे बघ माया, आता आपण इथे या माणसाने आपल्याला आणले, पण त्याने आणल्यापासून आपल्याला अजिबात त्रास दिलेला नाही आहे, टॉर्चर केलेलं नाही आहे, बरोबर ना, बांधून वगैरे ठेवलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जीव त्याच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो कदाचित. आणि म्हणूनच आता मी काय करते, माझा जीव देण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या मुलीसाठी वाटेल ते करेन. माझा जीव धोक्यात आहे हे समजल्यानंतर तो मला हॉस्पिटलला नक्कीच घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आता मला इथेच भिंतीवरती डोकं आपटावं लागणार आहे. तेव्हा इथे लता भिंतीवरती जोरजोरात डोकं आपटते, जेणेकरून डोक्यातून रक्त येईल, तिला चक्कर येईल आणि मग तो मास्कमॅन तिला हॉस्पिटलला घेऊन जायला सांगेल आणि मग तिथूनच तिला पळून जाता येईल. हा तिने केलेला प्लॅन असतो. माया तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे आता अजिबात लता काही थांबायला तयारच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा बघा, माया खूपच जास्त घाबरलेली असते. माया म्हणत असते, हे काय करताय तुम्ही, प्लीज हे सगळं थांबवा. तेव्हा इथे लता म्हणते, मी माझ्या मुलीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या डिवोर्स पेपर घेऊन आलेली असते. ती म्हणते, हे घ्या, तुम्ही म्हणाला होतात ना की जानकी आणि ऋषिकेश यांचा डिवोर्स व्हायला हवा आहे, त्या दोघांनाही सह्या केल्यात, त्या दोघांचा डिवोर्स झाला आहे. तेव्हा इथे आता मास्कमॅन ते रिपोर्ट वगैरे बघतो, दोघांच्या सह्या बघतो आणि म्हणत असतो की अरे वा, तुला दिलेलं काम तू चोखरित्या पूर्ण केलेलं आहेस. मग आता बघूया, म्हणजे माझं काम तर तू केलेस, पण तुझं पुढचं काम तू व्यवस्थित करतेस की नाही ते आता मला बघायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो हो, ते सुद्धा होऊन जाईल. आज माझी हळद आहे ना, उद्या लग्न, नंतरला मी लगेचच प्रॉपर्टीचे पेपर मिळवेन आणि ते सुद्धा तुम्हाला आणून देईन. येत आहे का हळदीला? हळदीला या, तुम्ही आलात तर आम्हालासुद्धा छान वाटेल, बरं वाटेल. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, 2 शब्द चांगले काय बोललो, लगेच हुळून जाऊ नकोस. आणि मी इथे लोकांची लग्न नाही लावत, कळलं का? हळद लग्न नाही करत मी फक्त त्यांचं श्राद्ध घालतो, कळते का तुला? मी फक्त माणसांचं श्राद्ध घालतो. त्याच्यामुळे आता जा गुपचूप आणि पुढचं काम कर. मला उगाच इथे डिवचण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, कोण आहे माणूस? आणि अजिबात चेहरा दाखवत नाही, मास्क लावूनच असतो दिवसभर. त्यामुळे इथे ऐश्वर्या म्हणत असते की हा माणूस नक्की कोण आहे ना, ते सुद्धा शोधून काढायला हवं. त्यानंतर लताला चक्कर आलेली असते. तेव्हा माया म्हणत असते, अरे देवा, काकू, हे काय केलं तुम्ही? कशासाठी तुम्ही स्वतःच्या डोक्याला इतकं मारून घेतलं? तेव्हा प्रेक्षकांनो, दरवाजा उघडून एक माणूस आता बाहेर आलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय चाललं आहे तुमचं, काय चाललं आहे? तेव्हा माया म्हणते, दादा हे बघा ना,
त्यांनी आहे ना स्वतःचं डोकं भिंतीवरती आपटलं आणि स्वतःला लावून घेतलं. हे बघा मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, गप्प बस ग, तुमच्या दोघींची भांडणं होत असतात, तुम्ही दोघींनीच एकमेकांना मारलं असेल बरोबर ना? तेव्हा माया म्हणते, नाही हो, आम्ही दोघीजणी बोलत होतो. अचानकपणे इथे लता काकूंनी भिंतीवरती डोकं आपटलं आणि मग आता त्यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. तेव्हा तो माणूस म्हणतो, हे बघा, आता मी तुम्हाला बाहेर नाही काढू शकत, त्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे आणि माझ्यासुद्धा. तेव्हा आता तुम्ही इथेच कुठेतरी लपून बसायचा, अजिबात बाहेर यायचं नाही. मी करतो काहीतरी बंदोबस्त, नाहीतर तिथे फर्स्ट एड बॉक्स असेल, तुझा आणि तिच्या डोक्याला मलमपट्टी कर जा, ती शुद्धीवरती येण्याचा प्रयत्न करेलच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार आणि सौमित्र दोघेजणं त्या ठिकाणी पोचलेले असतात ज्या ठिकाणी लता आणि माया दोघीजणी असतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार म्हणतात, काय रे, या घराजवळ तू काय करतोयस? काय करतोयस तू इथे? तो माणूस म्हणतो, साहेब अहो असं काय करताय, केअरटेकर आहे मी, या घराची काळजी घेतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार म्हणतात, तिथे त्या रूममध्ये काय आहे, चल आम्हाला बघायचं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार, सौमित्र, त्याचबरोबर मास्कमॅनचा गुंड माणूस सगळेजण आता घरामध्ये शोधाशोध करत असतात की लताबाई आणि इथे माया गेल्या कुठे. तेव्हा प्रेक्षकांना शोधाशोध होत असताना ऋषिकेश आता नसतो तिथे, त्याची हळद आहे, मात्र सौमित्र आलेला असतो. सौमित्र म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, या भिंतीवरती बघा. तेव्हा तिथे ताजं ताजं रक्त लागलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पवार म्हणतात, काय रे, तू स्वतःला इथला केअरटेकर समजतोयस ना, म्हणवतोयस ना, मग आता हे काय, या भिंतीला रक्त कसं काय आलं? आणि हे बघ रक्त ताजं ताजं आहे, इथे कसं काय आलं ते सांग. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तो माणूस म्हणत असतो, साहेब अहो एकटा मी इथे काम करत असताना किती वेळा माझ्या हाताला लागतं ते मलाच माहिती आहे, त्यातलंच कुठलं तरी रक्त लागलं असेल, जाणून बुजून काही नाही केले साहेब, खरंच सांगतोय, अहो केअरटेकर आहे मी इथला. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार म्हणतात, हो का, मग इथे ताजं ताजं रक्त कसं काय लागतं? तू काय भिंतीवरती डोकं आपटत असतोस? कसं काळजी घेत असतोस घराची ही अशी? चला आम्हाला आता दुसरीकडे बघायलाच हवं. तो माणूस म्हणतो, साहेब अहो असं काय करताय तुम्ही, मी सांगतोय ना इथे कोण नाही आहे म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात, मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास का ठेवू, मला अजिबात तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे, कळलं ना, त्याच्यामुळे आता बाजूला व्हायचं. ती रूम कुणाची आहे, त्या रूममध्ये काय आहे? आणि प्रेक्षकांनो तिथे आता शेजारच्या रूममध्ये त्याला आवाज येत असतो. सौमित्रचं लक्ष बारीक, तो बरोबर आता तिथे शोध काढतो. इन्स्पेक्टर पवार म्हणतात, त्याचं नाटके करू नकोस, खरं खरं सांग की कुठे आहेत लताबाई, ते खरं खरं सांग, खोटं तर बोलत नाही आहेस ना. तो माणूस म्हणतो, साहेब अहो कामाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं का बोलेन, मी सांगतोय ना इथे कुणी नाही आहे, मी एकटा आहे, मी या घराची काळजी घेत असतो आणि इथेच राहत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात की ठीक आहे, आपण आता निघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सौमित्राला संशय आलेला असतो, कारण त्याचं लक्ष आता बाजूच्या रूमकडे जातं. तेव्हा त्याच्यामधून त्याला आवाज आल्यासारखं वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो सौमित्र आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर पवार तो दरवाजा उघडतात आणि बघत असतात आजूबाजूला. त्या गुंड माणसाने मायाला धमकी दिलेली असते की बाहेर कुणीतरी आहे, तुम्ही बाहेर पडायचं नाही, जर त्या लोकांना दिसलात ना तर तुमचं काही खरं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो ही माया लताला घेऊन आता दाराच्या मागे कोपऱ्यामध्ये बसलेली असते. त्यापेक्षा जर ती चांगली आहे, ती जर बरोबर आहे, तर मग इन्स्पेक्टर पवार आले होते ना, त्यांची मदत घ्यायला काय हरकत होतं. पण नाही, ती आता उलट इथे लताला घेऊनच इथे कोपऱ्यामध्ये लपून बसलेली असते. आणि तो गुंड माणूस म्हणत असतो, बघा ना साहेब बघा, अहो कुणी नाही आहे इथे, खरंच कुणी नाही आहे, मी एकटाच राहतो. आणि प्रेक्षकांनो त्याने इथे आता थातूरमातूर उत्तरं दिलेली असतात. आणि इतक्या जवळ येऊनसुद्धा इथे इन्स्पेक्टर पवार आणि सौमित्र यांना आता लताबाई काही सापडत नाही, तिथल्या तिथे असतात तरीसुद्धा सापडत नाही. त्यानंतर इथे आता मायाने लताला आपल्या जवळ पकडलेलं असतं, तिला इथे धरून ठेवलेलं असतं, कारण तिच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागलेला असतो. मुलीला भेटण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची सुद्धा आता पर्वा करत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा जानकी आता रडत बसलेली असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं, का आलात तुम्ही आता इथे, मला तुमच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं असं काय करतेस. तेव्हा जानकी म्हणते, काय करू मग मी, तिथे खाली तुमची हळद आहे ना, तुमच्या अंगाची उष्टी हळद त्या ऐश्वर्याला लागणार आहे, कळते का तुम्हाला. हे नाटक करायला सांगितलं होतं, पण नाटकामध्ये हा भागसुद्धा येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते की जाऊन आता त्या ऐश्वर्याला उष्टी हळद लावा.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं असं काय करतेस? हा आपल्या नाटकाचा भाग आहे की नाही? कुठे आपण दोघेजणं खरोखर त्यांच्याबरोबर लग्न करणार आहोत? अजिबात नाही, हे कधीही शक्य होणार नाही. मी तुझा आहे फक्त जानकी, आणि मी आयुष्यभर तुझाच राहणार. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला माहिती आहे हो, मला माहिती आहे, पण त्या ऐश्वर्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. एकतर तिने डिवोर्स पेपरवरती सही करून घेतले, आणि आता तर काय, आता तर ती म्हणते की ती मला या घरातून सुद्धा बाहेर काढेल म्हणून, आणि तुमच्याबरोबर लग्न करेल. नाही ऋषिकेश, काही झालं तरी तिचं तुमच्याबरोबर लग्न होता कामा नये. ऋषिकेश म्हणतो, जानकी असं कधीच होणार नाही. माझं आणि ऐश्वर्याचं लग्न स्वप्नातसुद्धा विचार करू नकोस. अगं तू माझी बायको आहेस, म्हणून तर इथे मी माझ्या अंगाची उष्टी हळद माझ्या बायकोला लावायला आलो आहे ना. तेव्हा इथे तो तिच्या दोन्ही गालांना आपली उष्टी हळद लावतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश हे काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावायला आलो आहे मी. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं आपलं प्रेम आहे एकमेकांवरती, तू जीव आहेस माझा, तुला सोडून मी दुसरा कुणाचा विचार करेन असं वाटलंच कसं गं तुला? मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. अगदी कितीही कठीण प्रसंग असेल ना, तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर आहे, असं ऋषिकेश आता जानकीला सांगतो. आणि ते दोघेजण आता एकमेकांना मिठी मारणारच असतात. तेवढ्यातच जानकीचं लक्ष जातं. तो मास्कमॅन खिडकीमधून जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडेच बघत होता. म्हणजे इथे आता जानकीने ऋषिकेशला मिठी मारलेली असते, आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तो मास्कमॅन त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा मास्कमॅन त्यांच्याकडे बघत असताना जानकी म्हणते, ऋषिकेश तो बघा तिकडे तो माणूस आपल्याकडे बघत होता. तेव्हा आता ऋषिकेश त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे जात असतो. तेव्हा इथे ऋषिकेश येत असताना सुमित्रा म्हणत असते, अरे ऋषिकेश काय झालं, काय झालं ऋषिकेश, शांत हो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही आई, त्या माणसाला पकडायला हवं, थांब मी आलो. आणि ऋषिकेश आता त्याच्या मागे मागे धावत जातो. सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश अरे थांब बाळा, असं नसतं करायचं. अरे आज तुझी हळद आहे की नाही, हे बघ हळद लागल्यानंतर उष्ट्या हळदीने बाहेर जायचं नसतं. तेव्हा इथे जानकीसुद्धा जात असते. सुमित्रा म्हणते, काय झालं जानकी, काय झालं? तेव्हा जानकी म्हणते, आई अहो एक मास्कमॅन आला होता, त्याच्या तोंडाला मास्क आहे, डोक्यामध्ये त्याच्या टोपी आहे, आणि वेगळेच त्याने कपडे घातले होते, आणि तो इथे बाहेर आला होता आणि माझ्याकडे आणि ऋषिकेशकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होता. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय? तेव्हा जानकी म्हणते, हो नाही, बरं ठीक आहे तुम्ही थांबा, मी पण जाते आणि बघते जरा कोण आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी ऋषिकेशच्या मागे मागे धावत येते. ऋषिकेश आता त्याला पकडण्यासाठी पुढे धावत असतो, आणि त्याचबरोबर जानकी त्याला आवाज देते आणि त्याच्या मागे मागे धावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण बघा कसे काळजीत आहेत ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा म्हणजे त्या माणसाला मी हळदीत बोलावलं तर तेव्हा आला नाही, पण आता मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांनासुद्धा दिसला. नक्की काय चाललंय का या माणसाचं, असं इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषिकेश त्या गुंड माणसाच्या मागे मागे धावत असतो, आणि तो माणूस पुढे पुढे धावत असतो. गर्दीतून एकट्या रस्त्यातून ते दोघेजण एकमेकांचा आता पाठलाग करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश त्या मास्कमॅनला पकडणारच. तेवढ्यातच प्रेक्षकांनो मागून एक गाडी येते आणि ऋषिकेशला धक्का मारून ती पुढे निघून जाते. तेव्हा इथे ऋषिकेश आता हळदीच्या दिवशीच इथे आता त्याचा खूप मोठा अपघात झालेला असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, आणि तिला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो, कारण खूप मोठा अपघात झालेला असतो, तो रस्त्यावरती पूर्णपणे कोसळलेला असतो. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, ऋषिकेश काय झालं तुम्हाला ऋषिकेश? आणि इथे तर मनामध्ये फारच ती घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये ऐश्वर्या म्हणत असते की अरे देवा, इथे आता हळदीची सगळी तयारी झाली, आणि तिकडे ऋषिकेश त्या माणसाला पकडायला गेलेत, अजून कसे परत आले नाही? त्या माणसाने माझ्याबद्दल काही सांगितलं तर नसेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते. काय करावं काय नाही करावं तिला काही कळत नसतं. ती फक्त एवढंच म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा माझं आणि ऋषिकेशचं लग्न व्हायलाच पाहिजे. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय गं ऐश्वर्या काय झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई काहीच नाही. तेव्हा इथे सुमित्रा अवंतिकाला विचारते, जानकी कुठे आहे, सगळेजण कुठे आहेत, आणि तुला त्या माणसाबद्दल काही माहिती आहे का गं, तोंडाला मास्क लावून आले त्याच्याबद्दल? तेव्हा अवंतिका म्हणते, नाही ना आई, अहो सारंग भाऊजी आहेत ना, सारंग भाऊजी म्हणत होते. आणि तेवढ्यातच इथे सुमित्रा म्हणते, काय? तेव्हा लगेच अवंतिका गप्प बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लताला जाग येते. लताला जाग आल्यानंतर ती आजूबाजूला बघते, तिला कुठेही माया दिसत नाही. तेव्हा इथे लगेचच लता म्हणते, माया
अगं कुठे आहेस तू माया? तेव्हा इथे प्रेक्षकांनो माया रूममध्ये नसते. त्यामुळे इथे खूपच जास्त घाबरलेली माया आता नक्की गेली तरी कुठे? हा प्रश्न आता लताच्या मनामध्ये आलेला असतो.